नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना सध्या राबविल्या जातात, ज्याच्यामध्ये अमृत टायपिंग योजना 2026 या योजनेमध्ये ज्यांचे टायपिंग झालेले आहे, ज्यांचे टायपिंगचे सर्टिफिकेशन कोर्स झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन देणार आहे 6,500 रुपये। या योजनेसाठी शासनाची ऑफिशियल वेबसाईट देखील सुरू करण्यात आलेली आहे। संगणक टंकलेखन योजना GCC TBC असे या योजनेचे पूर्ण नाव असणार आहे। या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहे, कोणती कागदपत्रे लागणार, अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, या योजनेच्या संपूर्ण स्वरूपाविषयी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर येथे पहा, याच्यासाठी एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे ते पहा। अर्जदाराने जो काही टंकलेखन कोर्स केलेला आहे, GCC TBC कोर्स उत्तीर्ण असणे व याचे शासकीय संस्थेचे सर्टिफिकेट असणे गरजेचे। अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची परीक्षा देणार असल्याबाबत स्वयं घोषणापत्र देणे बंधनकारक। अर्जदाराची वैयक्तिक शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास आवश्यक। वयोमान 18 ते 45च्या दरम्यान असावे। अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या आत असणे गरजेचे, याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक। अर्जदाराने अर्ज करताना टंकलेखन परीक्षेसाठी यापूर्वी कोणत्याही संस्थेचे अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र व संस्था चालकाचे प्रमाणपत्र आवश्यक। अर्जदाराच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि अर्जदाराच्या चालू बँक खात्याची झेरॉक्स सादर करावी लागणार। त्याचप्रमाणे अर्जदाराला येथे डॉक्युमेंट्स म्हणजे कोणती कागदपत्रे लागणार, फोटो आहे, अर्जदाराचं डिजिटल स्वाक्षरी लागणार आहे, अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे EWHचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बदली प्रमाणपत्र, अशा प्रकारे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत। तर या योजनेमधून अर्जदाराला काय मिळणार आहे ते पहा। जे उमेदवार शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र GCC TBC परीक्षा 30, 40, 50, 60 प्रति मिनिट टायपिंग शब्द उत्तीर्ण होतील त्यांना 6,500 प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळणार आहे। या अर्थसहाय्याचे पैसे लाभार्थ्याला त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। या लाभासाठी लाभार्थ्याला कोणतेही शुल्क लागणार नाही। आता ॲप्लिकेशन प्रोसेस पहा। यामध्ये अर्जदाराला अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन असणार आहे। आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात आधीच तयार ठेवा, यामुळे वेळ व अर्ज प्रक्रिया सुलभ व लवकर होण्यास मदत होणार। अमृत पोर्टलवर पहिलेच अकाउंट असल्यास लॉग इन करा, नसल्यास पोर्टलवर तुमचं अकाउंट तयार करून घ्या। आवश्यक कागदपत्रे अपलोड करताना ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका। त्याचप्रमाणे कागदपत्रे अपलोड करताना त्याच ठिकाणी तेच कागदपत्रे अपलोड करा। ऑनलाईन फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एकदा भरलेला फॉर्म व्यवस्थितरित्या भरला का याची खात्री करून घ्या, त्यानंतरच फॉर्म सबमिट करा। कारण एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करता येत नाही। स्टार्ट ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर कनेक्टिव्हिटी आहे काय विचारत आहे। डॉक्युमेंट प्रिपरेशन, यामध्ये अर्ज भरताना जे डॉक्युमेंट लागणार आहेत जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, EWHचे सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो यासारखे आवश्यक कागदपत्रांची आधीच PDF करून ठेवा। यानंतर मी आवश्यक सर्व सूचना व्यवस्थित वाचलेल्या आहेत व त्या मला मान्य आहे या बॉक्समध्ये टिक मार्क करून प्रोसीड ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा। या बटनावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करून अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे। जर अमृत पोर्टलवर तुमचं पहिलं अकाउंट नसेल तर यावर पहिल्यांदा तुमचं अकाउंट तयार करून घ्या, त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने घर बसल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।